बातमी अमरावतीतून आहे। चिखलदराच्या शक्कर तलावात नौका विहार सुरू करण्यात आलाय। पर्यटक नौका विहाराचा आनंद घेत आहेत। अमरावती जिल्ह्यातील चिखलदराच्या शक्कर तलावात पुन्हा नौका विहार सुरू करण्यात आलाय। काही दिवसांपासून शक्कर तलावाची पाणी पातळी कमी झाल्याने या ठिकाणी नौका विहार बंद होता। आता तलावाची पाणी पातळी वाढली आहे। नौका विहार पुन्हा सुरू झालेला आहे, त्यामुळे नौका विहाराचा आनंद पर्यटक घेत आहेत। तर विहार बंद असल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर होता। आता तलावात पायडल बोट, मशीन बोट, फॅमिली बोट, कपल बोट अशा पर्यटकांना हव्या त्या सुविधांबाबत विविध बोटी उपलब्ध आहे। या तलावातून पर्यटकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे यांनी। चिखलदरामध्ये मी सध्या आहे। गेले अनेक दिवसांपासून या शक्कर तलावाची जी बोटिंगची जी व्यवस्था आहे ते या ठिकाणी पूर्णपणे बंद झालेली होती, कारण की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी आहे तेच या तलावातून करण्यात येते आणि याची पातळी जी आहे ती पूर्णपणे खालावली असल्या कारणानं या तलावामध्ये जे पर्यटकांसाठी बोटिंगची व्यवस्था करण्यात येते ते देखील या ठिकाणी बंद होती। मात्र आता गेली काही दिवसापासून सतत मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळं या वाढलेल्या पातळीमुळं आता या ठिकाणी पर्यटकांसाठी बोटिंगची व्यवस्था देखील जे सुरू झाली आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी माझ्यासोबत सगळे पर्यटक जे आहेत ते आलेले आहेत आणि पर्यटक मोठा आनंद या ठिकाणी घेत आहेत। आणि खरं जर बघितलं तर या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था पूर्णपणे बंद होती। काय सांगशील, या ठिकाणी बोटिंगची व्यवस्था बंद होती, आता पूर्णपणे सुरू झाली आहे? आम्ही चिखलदऱ्यात आलो, बोटिंगची सुविधा जे सुरू झालेली आहे हे खरंच आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि खूप चांगला तलावाचा आम्ही आनंद घेत आहे इथं बोटिंगमुळे। एकंदरीत हा तलाव जो आहे या पर्यटन विभागाचा एक जीव मानला जातो आणि या तलावामध्ये बोटिंगची व्यवस्था असल्या कारण पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात आणि इथं आनंद घेतात। काही पर्यटक देखील माझ्यासोबत आहे। काय सांगे, बोटिंगची व्यवस्था सुरू झाली आहे, कसा आनंद वाटतो चिखलदरामध्ये? इथे आम्ही अमरावतीतून आलो आहे सर्व लोक फिरायसाठी आणि इथे या बोटिंगच्या मुळे पर्यटकांना खूप सारी मेजवानी इथे निसर्गाचा आनंद लुटायला प्राप्त होत आहे। गेल्या अनेक दिवसापासून ही बोटिंगची व्यवस्था जी आहे ते पूर्णपणे बंद होती, मात्र आता सुरू झाली असल्या कारणाने पर्यटकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपंकर सह सुरेंद्र कुमार अकोडे, जय महाराष्ट्र न्यूज।